ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आपली मालिका आपल्याला फार वाट बघायला लावते. आज देखील मालिकेचा एपिसोड वेळेवर आलाच नाही प्रेक्षकांनो, त्यामुळे मला एपिसोडचा रिव्ह्यू द्यायला उशीर होतोय. तर बघा, आजचा एपिसोड सुद्धा खतरनाक, धमाकेदार आणि सुपर डुपर हिट आहे. तर आज काय झालंय सुरुवातीला बघा, अर्जुन आता साक्षीची उलट तपासणी घेत असतो. कोर्टामध्ये किल्लेदार, सुभेदार सगळे हजर आहेत. अर्जुन सुरुवातीला सांगतोय की साक्षी शिखरेजी यांचा कॉन्फिडन्स सुरुवातीला कोर्टामध्ये जबरदस्तच होता, पण आज बघा त्या आधी ठामपणे सांगायच्या की 13 जानेवारी 2023 रोजी त्या वात्सल्य आश्रमात नव्हत्या, त्या इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये होत्या. पण आज बघा त्यांचा कॉन्फिडन्स जरा गायबच झाला. कारण मी हे सिद्ध केलंय युअर ऑनर, 13 जानेवारी 2023 रोजी साक्षी शिखरेजी या आश्रमातच होत्या. आता इथून पुढे केसला सॉलिड ट्विस्ट आणि टर्न मिळालाय प्रेक्षकांनो. तर बघा, आता अर्जुन साक्षीच्या जवळ येतो आणि म्हणतो, साक्षी शिखरेजी काय हो, तुम्हाला आठवतं, सगळं आठवतं का? आत्तापर्यंत काय काय झालं ते, CCTV फुटेज आणि शिवानी प्रकरण. तुम्ही सांगितलं होतं ना शिवानीला की तुमच्याकडनं साक्ष दे, सगळं खोटं बोललात तुम्ही आतापर्यंत. आता हे सगळं एक थोडंसं आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलंय प्रेक्षकांनो की साक्षी वेळोवेळी आत्तापर्यंत कोर्टामध्ये कशी खोटं बोलत आली आहे. ते सगळे सीन आपल्याला आतापर्यंतचे थोडे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिले, पण लगेचच सगळं व्हिज्युअलाइज केलंय. म्हणजे शिवानीची खोटी साक्ष, व्हिजिटिंग कार्डबद्दल खोटं आणि पेंडंटचं अर्ध खोटं, सगळं अर्जुन म्हणतोय, आतापर्यंत मी सगळे पुरावे सादर केलेत साक्षी शिखरेजी. आठवतंय ना तुम्हाला? आठवतंय का? नाही, ते व्हिजिटिंग कार्ड, ते तुमच्या गळ्यात असलेलं ते अर्ध पेंडेंट. तर बघा, आता हे जे सगळं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, आता बाहेर सगळे लोक चर्चा करतायत. काही हवालदार आहेत, कॉन्स्टेबल आहेत, ते चर्चा करतायत की अरे बापरे, या साक्षी शिखरेची वाट लागणार आता. काही जण म्हणताय दामिनी देशमुखच जिंकेल, आणि काही जण म्हणताय अर्जुन सुभेदारच जिंकेल. चला बघू पुढे काय होतंय. प्रत्येक जण मोबाईलवर या हिअरिंगचं लाईव्ह रेकॉर्डिंग बघताय प्रेक्षकांनो. तर बघा, आता साक्षी घाबरली आहे आणि बिथरली आहे. ती काय उत्तर देते अर्जुनला बघा. अर्जुन म्हणतो, साक्षीजी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता साक्षी म्हणते, हे बघा अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला याआधी क्लिअर केलंय, ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते. मी तुम्हाला सांगितलंय. आता माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन आश्रमात कसं दिसतंय हे मला खरंच माहिती नाहीये. आता साक्षी पुन्हा खोटं बोलायचा प्रयत्न करते. बघा, आता कोर्ट तिला वॉर्निंग देतं. आता साक्षी काय बोलते, कदाचित तुमच्याकडनं काही टेक्निकल ग्लिच असेल म्हणून ते लोकेशन चुकीने दाखवत असेल असं माझ्या मोबाईलचं. अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, साक्षी शिखरेजी, हे रिपोर्ट्स आहेत ना ते टेलिकॉम कंपनीने स्वतः दिलेत आणि ते देखील क्रॉस व्हेरिफिकेशन करून. त्यामुळे त्यामध्ये कुठलंही टेक्निकल ग्लिच असूच शकत नाही. आता अर्जुनने असं सांगितल्यावर जज म्हणतात, हे बघा साक्षी शिखरेजी, हे कोर्ट तुम्हाला ताकीद देत आहे, पुन्हा एकदा तुम्ही खोटं बोलायचा प्रयत्न करू नका. तुम्ही वात्सल्य आश्रमात गेला होतात हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी अगदी पुराव्यानिशी सिद्ध केलंय. आणि हां, तुमच्या वकिलाने सुद्धा हे मान्य केलंय की तुम्ही त्यावेळेला आश्रमात होतात. काय हो दामिनी देशमुखजी, एम आय राईट? आता सगळ्यांच्या चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स दाखवलेत त्यांनी. दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते, हो युअर ऑनर. आता बघा पुढे काय झालंय. पुन्हा थोडे बाहेर लोक चर्चा करताना ऐकवलेत आपल्याला. पुन्हा काही लोक चर्चा करतात बाहेर, अरे बापरे, आता ही साक्षी नाकबूल होऊच शकत नाही की खुनाच्या रात्री ती आश्रमात होती. बघू पुढे काय होतंय. आता लोक मोबाईलवरती पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्ट बघण्यात दंग झाल्यात. तुम्ही सुद्धा दंग झालात ना प्रेक्षकांनो? बघत राहा. आज प्रियाची कशी विकेट उडाली आहे, अर्जुनने काय सिक्सर मारलाय बॉस. प्रेक्षकांनो, आज ना डबल मजा आ गया. तर बघत राहा पुढे काय घडलंय. अर्जुन साक्षीला पुन्हा विचारत असतो, मग आता सांगा मिस साक्षी शिखरेजी, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही आश्रमात गेल्या नव्हता, तुमचा तिथे राहणाऱ्या कुठल्याच व्यक्तीशी काहीच संबंध नाहीये. तर मग सांगा 13 जानेवारी 2023 ह्या रात्री तुम्ही का आणि कशासाठी गेला होतात आश्रमात? तर बघा प्रेक्षकांनो, साक्षी आता विचारात पडली आहे काय उत्तर द्यावं. कारण कोर्टाने तिला ताकीद दिली आहे की खोटं बोलायचं नाही. साक्षी खूप विचार करत असते बरं का. अर्जुन तिला सतत विचारत असतो, साक्षीजी अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतोय,
अहो तुमचं लक्ष कुठे आहे? आता साक्षीची तंद्री लागलेली असते, काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ. अर्जुन म्हणतो, अहो सिंपल प्रश्न आहे माझा साक्षीजी, त्या रात्री तुम्ही आश्रमात का गेला होतात सांगा. आता बघा हा प्रेक्षकांनो, साक्षीला काही उत्तर सुचेना. आता ती थोडा विचार करते आणि म्हणते, हां ते त्या रात्री ना प्रियाला भेटायला मी गेले होते आश्रमात. तिच्या फीचे पैसे तिने माझ्याकडनं उधार घेतले होते ना, ते पैसे परत मागण्यासाठी मी आश्रमात गेले होते त्या रात्री. आता हे कारण साक्षीला सुचलंय ऐन वेळेला, पण प्रिया फसली ना. आता प्रिया कशी एक्सप्रेशन्स देते बघा साक्षीकडे बघून. सगळे सुभेदार किल्लेदार प्रियाकडे बघतायत. साक्षी म्हणते, तुम्ही मागे प्रूव्ह केलं होतं ना कोर्टामध्ये, माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये आर्थिक व्यवहार होते, हे तुम्हीच प्रूव्ह केलं होतं ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मागच्या वेळेला. आता प्रिया मनातून चाचपली ना. ती विचार करते, अरे देवा, ही माझ्याबद्दल कशाला थापा मारतीये, ज्या थापा मारायच्या हिने स्वतःबद्दल माराव्यात ना. प्रिया मनात असा विचार करत असते. साक्षी बघा स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. आता अर्जुन साक्षीचं ते वाक्य ऐकतो की त्याने प्रूव्ह केलं होतं ना की या दोघींचे व्यावहारिक संबंध आहेत. तर बघा आता अर्जुन म्हणतो, अरे हां बरोबर, मी प्रूव्ह केलं होतं, तुम्ही दोघी कॅफेमध्ये होतात, मी ते CCTV फुटेज कोर्टात दाखवलं होतं ना. करेक्ट, तुमचे व्यावहारिक संबंध आहेत. बरोबर. ओ अच्छा, म्हणजे त्या रात्री तुम्ही आश्रमात प्रियाकडनं वसूल करण्यासाठी पैसे, आय एम सॉरी, म्हणजे पैसे मागण्यासाठी गेला होतात काय आश्रमामध्ये? अरे हां, पण प्रिया तर तिथे नव्हती आणि ती तर मूवीला गेली होती, हे तर तुम्हाला माहितीच होतं. आता इथे तो क्षण आपल्याला थोडा रिमेंबर करून दिलाय. साक्षी आणि प्रिया यांचे पैशाची देवाणघेवाण झाली होती ना, तो CCTV अर्जुनने दाखवला होता कोर्टामध्ये. तर तो क्षण एक व्हिज्युअलाइज करून दिलाय त्यांनी. आजचा एपिसोड लहान आहे पण एकदम फास्ट दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. अगदी एका सेकंदासाठी सुद्धा पापणी लावू नका. तर बघा आता साक्षी म्हणते, अर्जुनने तिला विचारलंय, तुम्हाला माहित होतं ना की त्या रात्री आश्रमामध्ये कोणीच नाहीये, सगळेच जाणार होते मूवीला. मग साक्षी म्हणते नाही. अर्जुन म्हणतो नाही, काय नाही? साक्षी म्हणते नाही. आता अर्जुन म्हणतो, अरे पण सगळ्यांची तिकीट्स त्या रात्री मूवीचे तुम्हीच काढले होते ना, सगळे पिक्चरला जाणार होते ते तुम्हीच तिकीट काढून दिले होते साक्षीजी, ते पण तुम्ही विसरलात का? साक्षी आता भांबावून गेली आहे. अर्जुन म्हणतो, अरे साक्षीजी तुम्ही विसरलात, हे सुद्धा मी कोर्टामध्ये केव्हाच सिद्ध केलंय. आता पुढे बघत राहा प्रेक्षकांनो, साक्षीला काय उत्तर द्यावं सुचेना. अर्जुन साक्षीला आठवून देतोय की त्या रात्री सगळेजण पिक्चरला गेले होते, तुम्हाला आठवत नाहीये का साक्षीजी? अहो तुम्ही स्वतःच पिक्चरची तिकीट काढून दिली होतीत ना सगळ्यांना. आणि आता मात्र टेन्शन, सगळ्यांना टेन्शन आलंय, महिपतला सगळ्यात जास्ती. आणि अर्जुन म्हणतो की युअर ऑनर, त्या रात्री साक्षी शिखरेजी यांनी प्रियाला हे मूवीचे तिकीट्स दिले होते आणि त्या मूवीच्या तिकीट्सचं सगळं डेबिट, म्हणजे पैशाचा जो खर्च आहे ना, तो सगळा या साक्षी शिखरेच्या डेबिट कार्डने झाला होता आणि हे मी आधीच कोर्टामध्ये सिद्ध केलंय. आता हे सगळं अर्जुन त्या जज साहेबांना सांगतोय. आता साक्षीला खोटं बोलायला काही चान्सच उरलेला नाहीये प्रेक्षकांनो, दाखवलंय जबरदस्त राव, काही म्हणा. तर आता अर्जुन पुढे काय म्हणतो बघा. अर्जुन जज साहेबांना सांगत असतो की युअर ऑनर, मी जे सबमिट केले होते पुरावे, त्या रात्री साक्षी शिखरेंनेच तिकीट काढून दिले होते, ते सगळे पुरावे तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता युअर ऑनर. आणि आता प्रेक्षकांनो, दिल थांब के बैठो, अब आने वाला है मजा. अर्जुन म्हणतो, मला तुमच्याकडनं एक परमिशन हवी आहे युअर ऑनर. साक्षी शिखरेजी यांच्यासोबत मला प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार यांची उलट तपासणी घ्यायची आहे, म्हणजे या दोघींची सोबत उलट तपासणी घ्यायची आहे. आता ही परवानगी मागितल्यानंतर दामिनीला मिरच्या झोंबल्या ना. दामिनी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, एकाच वेळेला 2 साक्षीदार असे कोर्टात बोलवण्याची पद्धत नाहीये. दोघींचीही एकाच वेळेला अशी उलट तपासणी घेणं मला तरी हे योग्य वाटत नाहीये. आता युअर ऑनर विचारतात, एकाच वेळेला उलट तपासणी घ्यायची आहे तुम्हाला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? अर्जुन म्हणतो, हो युअर ऑनर, आय नो असं कधी होत नाही, पण साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर म्हणजे या दोघींची घट्ट मैत्री बघता मला या दोघींची उत्तरं मला एकत्र मिळाली तर या केसला नक्कीच याचा उपयोग होईल, कारण या दोघींची घट्ट मैत्री आहे ना. आता लगेच जजने परवानगी दिली आहे. ठीक आहे, आता परमिशन ग्रँटेड आहे.
आणि मधुकर पाटील तुम्ही तिथे बाजूला जाऊन बसा असं ते जज सांगतात आणि प्रिया मधुकर तुम्ही इथे मधुकर पाटलांच्या जागेवर येऊन उभं राहावं. आता बघा प्रेक्षकांनो, आता कशी मजा आली आहे. मी काल जे थंबनेल टाकलं होतं ना ते करेक्ट आलंय. म्हणजे साक्षी आणि प्रिया दोघी मांजरीसारख्या बांधल्यात तिथे. बघत राहा आता काय होतं. रविराज आता जरा दिलासा देत आहे त्यांच्या पोरीला, टेन्शन नको घेऊ पोरी, मी आहे. तर बघा प्रिया आता तिथे येऊन उभी राहते. अर्जुनने आता त्याच्या प्रश्नाला कशी सुरुवात केली आहे. अर्जुन आता प्रियाला म्हणतोय रिलॅक्स आणि डोंट वरी मॅडम, मी तुम्हाला अजिबात विचारणार नाही की 13 जानेवारी 2023 या रात्री आश्रमात जे मूवी तिकीट तुम्ही काढून दिले होते ना, म्हणजे साक्षी शिखरेजींनी तुम्हाला काढून दिले, हे तिकीट तुम्हालाच दिले त्यांनी का नाही दिले, असे प्रश्न मी तुम्हाला अजिबात विचारणार नाहीये. त्यामुळे रिलॅक्स. तर बघा आता पुढे काय झालं. अर्जुन म्हणतो प्रियाला डोंट वरी, मी तुम्हाला हे विचारणारच नाहीये, कारण साक्षी शिखरेजी यांनी स्वतःच कबूल केलंय की त्यांनीच ते तिकीट काढलेत आणि त्याचे पुरावे ऑलरेडी कोर्टामध्ये सबमिट सुद्धा झालेत. प्रिया आता बघा साक्षीकडे बघत असते. आता अर्जुन पुढे प्रश्न विचारतो प्रियाला, तुम्ही ना मॅडम मला हे सांगा की तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं की तुमची एखादी मैत्रीण त्या दिवशी कुठेतरी जाणार होती, म्हणजे मूवीला जाणार होती आणि तिचं जाणं कॅन्सल झालं म्हणून तुम्हाला ते पिक्चरचे तिकीट मिळाले. काय हो, तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं. आणि साक्षी शिखरेजी, प्रिया मधुकर तुम्हाला पैसे परत देत नव्हती, तुम्ही प्रिया मधुकरसाठी पिक्चरचे तिकीट देखील काढले, असं का केलं तुम्ही साक्षी शिखरेजी. आता साक्षी गोंधळून जाते. आता साक्षी म्हणते नाही अहो ती तिकीट जी आहेत ना ती मी प्रियासाठी नव्हती काढली, ती ॲक्च्युली ती तिकीट मी माझ्यासाठी काढली होती. आमचा ना मैत्रिणींचा खूप मोठा ग्रुप आहे, आम्ही प्लॅन करून जाणार होतो सिनेमाला आणि तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि म्हणून मी ती तिकीट्स प्रियाला देऊन टाकली. आता साक्षीने जे सुचलं ते ऐन वेळेला खोटं सांगून टाकलं बरं का. पुढे मजा येते प्रेक्षकांनो. आता बघा अर्जुन म्हणतो तुमच्यामध्ये एवढा मोठा पैशाचा वाद सुरू असताना सुद्धा, म्हणजे साक्षी बोलली आहे ना की प्रियाला पैसे दिले, ती पैसे परत देत नव्हती, ती पैसे घ्यायला गेली होती प्रियाकडे, पण बघा आता साक्षीने ते तिकीट का दिले. आता इथे शंकेला वाव आहे ना. तर बघा आता अर्जुन म्हणतो तुमच्यामध्ये एवढा पैशाचा वाद सुरू असताना सुद्धा तुम्ही तिला सिनेमाची तिकीट दिलीत, असं का केलं. आता बघा साक्षी काय उत्तर देते आणि इथून पुढे भांडणाला सुरुवात होते. साक्षी म्हणते हो, कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट घेण्या इतपत फुकट आणि लाचार आणि हपापलेलं सुद्धा प्रिया इतकं दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. आता रविराज पाहतच राहतात ना त्यांच्या मुलीकडे. कल्पनाताई तोंडावर हात मारतात, सुमन, नागराज सगळेजण. अरे या दोघी एकमेकींची पोल खोलायला लागतात तिथे प्रेक्षकांनो. आता प्रियाला येतो राग. प्रिया म्हणते ए साक्षी, शब्द जरा सांभाळून वापर. प्रियाचा डायरेक्ट अपमान केलाय साक्षीने. आता हिचा अपमान झाला ना ती लगेच साक्षीवर बोरडते आणि म्हणते ए शब्द जरा सांभाळून वापर साक्षी. यावेळेला सगळ्यांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे प्रेक्षकांनो. आता अर्जुन मजा घेत असते या दोघींच्या भांडणाची. आता साक्षी म्हणते ए प्रिया, काय खोटं बोलले ग मी, अगं फुकट मिळालेलं आईस्क्रीम सुद्धा चवीने खाशील ग तू. साक्षीच्या या वाक्यावर या अस्मिताची रिॲक्शन बघा. पूर्णाजीला आता साक्षीचा थोडा राग येत असतो बरं का. आता अर्जुन पुढे काय बोलतो पहा. साक्षी म्हणते एवढ्या मोठ्या रकमेची तिकीटे मी तुला दिली ना प्रिया, तेव्हा एकदा तरी नाही म्हणलीस का ग तू. अगं तसंही त्या तिकिटांचे पैसे घ्यायचा विचार नव्हता केला मी त्यावेळेला. मला माहित होतं ते तिकीट तू घेशीलच. आपल्या घरातलं उरलेलं अन्न एखाद्या भिकाऱ्याला देऊन टाकतो ना आपण, अगं तसं तू ते तिकीट घेतलं ग आणि मी सुद्धा ती तिकीट तुला तशी देऊन टाकली. आता साक्षी प्रियाला ओपनली तिथे भांडतीये. आता लगेच प्रिया चिडते आणि म्हणते ए साक्षी, मी नव्हते आल्या तुझ्याकडे तिकीट मागायला. साक्षी, मी स्वतः नव्हते आल्या तुझ्याकडे तिकीट मागायला. उगा ते तिकीट वाया जातील एका वेळेला 10-12 म्हणून तू मला दिले ते तिकीट. आणि तुझी ती 10-12 तिकीट विकली नसती गेली, वाया गेली असती म्हणून ना तू ती मला दिलीस, म्हणून दिलीस. अगं उगाच माज दाखवू नको आणि ते कोर्टात वाटेल ते बोलू नकोस मला. आता पुढे बघा काय घडलंय. पूर्णाजी तर टेन्शन मध्ये चालल्या, ते काय प्रकरण आहे. आता बघा सुमन हळूच म्हणते नागराजला, अहो हे काय चाललंय, अहो या दोघी अशा काय भांडतायत कोर्टात. आता लगेच नागोबा म्हणतो बघ ना त्या साक्षीला कळायला पाहिजे ना, ती कशी बोलतीये बघ ना आपल्या प्रियाशी, आपल्या तन्वीशी. मग लगेच ती सुमन म्हणते अहो तरी पण साक्षी असं का बोलते. आता लगेच नागराज अगं गप्प बैस ना, कोर्ट आहे ना हे, आपण घरी गेल्यावर चर्चा करू. तर बघा आता अर्जुन पुढे म्हणतो, नागोबा म्हणतो तू कोर्टात पहिल्यांदा आली आहे ना सुमन, गप्प बस. आता ती बिचारी सुमन बरोबर विचारतीये बरं का. आता लगेच ते जज चिडून म्हणतात ऑर्डर.
कोर्ट कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक वाद इथे ऐकून घेणार नाहीयेत. आता बघा अर्जुन या दोघींना शांत करतच असतो. मग लगेच या दोघी सॉरी सॉरी म्हणायला लागतात जजला. सॉरी युअर ऑनर, प्रिया पण म्हणते आणि साक्षी पण म्हणते. आणि मग अर्जुन म्हणतो प्रिया मधुकरजी, तुम्ही इथे असं साक्षीजीशी कोर्टात भांडायपेक्षा तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा बरं. आता या क्षणाला अर्जुनने तिला पिटाळलंय खरं, पण प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो बघून अंगावर काटे येणारे तुमच्या. अर्थातच जे या सिरियलचे लवर आहेत, ज्यांना ही सिरियल आवडते ना, मी हे सगळं त्यांच्यासाठी वाक्य बोलत असते बरं का. तर पहा आता पुढे काय घडलंय. प्रिया चुपचाप जागेवर जाऊन बसते आणि आता साक्षीचे कसे धाबे दणाणतात बघा. अर्जुन साक्षीला सो मी साक्षी शिखरेजी, आता तुम्ही दोघींनी जो एकमेकींमध्ये वाद केला तो खरा होता का तुमची दोघींची मैत्री नाहीच आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही कोर्टात हा वाद घडवून आणलात. आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे बिनबुडाचे आरोप करून माझ्या अशिलाला त्रास देतात. आता हे सगळं अर्जुन सुभेदार यांनी ताबडतोब थांबवावं. तर आता लगेच ते जज म्हणतात ठीक आहे. आणि मग साक्षी उत्तर देते नाही हे काही नाही आहे खरं, आमच्या दोघींची काही मैत्री वगैरे नाही आहे आणि या प्रियासारख्या मुलीशी तर मी आयुष्यात कधी मैत्री करू शकत नाही. आता जेव्हा साक्षी हे बोलते तेव्हा प्रिया साक्षीकडे बघतच राहते. कसं होतं ना प्रेक्षकांनो, म्हणजे जेव्हा असे लालची लोक एकमेकांवर आलं ना की लगेच एकमेकांवर ढकलून देतात. आता ही प्रवृत्ती अर्जुनला माहिती आहे आणि आता साक्षीच्या या वाक्याचा अस्मितावर जास्तीच इम्पॅक्ट झालेला दिसतोय. अर्जुन म्हणतो तरी सुद्धा तुम्ही या प्रिया मधुकरला पिक्चरची तिकीटं देऊन टाकली, ती पण फुकटमध्ये, फ्रीमध्ये देऊन टाकलीत. आता बघा अर्जुन म्हणतो बरं चला मान्य केलं मी, तुमचं मन खूप मोठं आहे साक्षीजी, म्हणजे जनरली देऊन टाकले तुम्ही पिक्चरचे तिकीटं, मन मोठं आहे म्हणून. पण त्या तिकीट्स ज्या दिवशी खून झाला त्या दिवसाचेच होते. म्हणजे हा योगायोग होता की हे सगळं मुद्दाम केलेलं होतं का? मुद्दाम तुम्ही हे तिकीट काढलेत त्या दिवशी, म्हणजे ज्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा हवा होता म्हणून तुम्ही पिक्चरची तिकीटं काढली होतीत का साक्षी शिखरेजी? अर्जुनने आता बरोबर मूळ मुद्द्याला हात घातलाय. पण आता डायरेक्ट ही दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेत म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मला माझ्या अशिलांना असे प्रश्न विचारू शकत नाही. पण आता बघा अर्जुनचा प्रश्न जो आहे ना तो अर्धवटच आहे. आता ते युअर ऑनर म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन्ड. मग आता दामिनी थँक्यू म्हणून खाली बसते. मग अर्जुन म्हणतो युअर ऑनर साक्षी शिखरेजी अजूनही उत्तर देत नाहीये. त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये की ज्या रात्री आश्रमात कोणीही नव्हतं त्याच रात्री ह्या आश्रमात का गेल्या होत्या आणि नेमके त्याच रात्री सगळे पिक्चरचे तिकीटं प्रिया मधुकरला का देण्यात आले होते. आता रविराज प्रियाकडे बघायला लागतात. प्रिया अशी केविलवाणे असं मान हलवत असते की मला काहीच माहिती नाहीये म्हणून. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो उत्तर द्या साक्षी शिखरेजी, का केलं होतं तुम्ही असं त्या रात्री, बोला. अहो तुमच्या उत्तराची वाट बघतायत सगळेजण. साक्षीला आता ऑलमोस्ट घाम फुटलाय, पाणी प्यावं की काय असं तिला वाटायला लागलंय प्रेक्षकांनो. तिच्या तोंडाला कोरड पडलेली असते. कोर्टातले प्रत्येक जण साक्षीच्या उत्तराची वाट बघताय. आता मध्येच कल्पनाताई या प्रतापरावांना हळूच कानात बोलतात, अहो काय हो, ही म्हणते की हिने खून केला नाही पण आश्रमातही होती, ही अशी का खोटं बोलतीये. आता प्रतापराव म्हणतात कल्पना अगं ही केस तुला साधी सरळ दिसतीये पण ही अशी 2.5 वर्ष नसती चालली ना मग कल्पना. आता पुढच्या सीन मध्ये बघा साक्षीला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाहीये. साक्षी खूप कन्फ्यूज झालेली दाखवली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव मध्ये त्यांनी फ्लॅश केलेत. आता अर्जुन थोडंसं जरा व्यंग उत्पन्न करतोय कोर्टामध्ये, म्हणजे जरा हसायचं वातावरण त्यांनी क्रिएट केलंय. तो म्हणतो काय झालं साक्षीजी, तुम्हाला सुचत नाहीये का काय उत्तर द्यावं? हरकत नाहीये, मी की नाही तुम्हाला जरा 4 ऑप्शन देतो, A, B, C आणि D. आता त्यापैकी तुमचं उत्तर कुठलं आहे ते मला सांगा. बघा आता ऑप्शन A, आश्रमाच्या बाहेरचं गार्डन तुम्हाला फार आवडत होतं आणि तुम्हाला असं वाटलं की ते सार्वजनिक गार्डन आहे म्हणून तुम्ही तिथे अचानक फिरायला गेलात, असं होऊ शकतं. हे आहे ऑप्शन A. आता अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळे कोर्टातले लोक हसायला लागतात आणि मैपतला त्या क्षणाला थोडं इन्सल्टिंग फील होत आहे की अर्जुनने आपला सगळा तमाशा मांडून ठेवलाय कोर्टात. दामिनीचे लुक बघा. आता पुढे अर्जुन ऑप्शन B असं सांगतोय. अर्जुन म्हणतो अरे तुम्हाला असं सहज इव्हिनिंग वॉक करावा असं वाटलं असेल म्हणून तुम्ही त्या रात्री आश्रमात गेला असाल. आता ऑप्शन B,
काय झालंय, खूप फिरलात तुम्ही आणि तुमच्या घशाला कोरड लागली आणि तुम्हाला कदाचित पाणी प्यायचं असेल म्हणून तुम्ही त्या आश्रमात गेला असाल का? हे आहे दुसरं ऑप्शन. म्हणजे असंही होऊ शकतं, तुम्ही दमून गेलात आणि तुम्हाला पाणी प्यायचं म्हणून तुम्ही फिरता आश्रमात गेलात. आणि आता ऑप्शन सी, आश्रमाच्या बाहेरून जाताना तुम्हाला फुलांचा तिथल्या सुंदर वास आला आणि म्हणून तुम्ही आश्रमात गेलात. असं काही झालं असेल का साक्षीजी? आता पुन्हा लोक हसायला लागतात कोर्टामध्ये सगळे असलेले. आता अर्जुन एकदम सिरियस होऊन म्हणतो, किंवा ऑप्शन डी, आश्रमातल्या सगळ्यांना मुद्दाम आश्रमातल्या सगळ्या लोकांना तुम्ही बाहेर घालवले आणि तुम्हाला आश्रमातले सगळे पेपर चेक करायचे होते साक्षी शिकरेजी, म्हणून तुम्ही आश्रमात गेलात. हेच मी बरोबर बोलतोय ना साक्षी शिकरेजी? आता बघा ही दामिनी मध्ये उठून उभी राहते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कुठल्या आधारावर अर्जुन सुभेदार माझ्या अशिलावर हे असले आरोप करताय? आता मध्येच त्यांनी कुसुमचं बोलणं ऐकवलंय. आता कुसुम म्हणते, असंच पाहिजे हिला. आता या साक्षीची बोलतीच बंद झाली आहे. सायली कुसुमला म्हणते, अगो कुसुमताई हळू बोल, आत्तापासून आनंद साजरा करू नकोस, बघ पुढे काय घडतंय. आता हे जज म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुखजी, अहो जरा रिलॅक्स, अहो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना त्यांचं वाक्य तरी पूर्ण करू द्यात. आता बघा प्रेक्षकांनो, हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आता अर्जुन म्हणतो, तो जरा हसतो आणि म्हणतो, थँक्यू मिलॉर्ड. काय झालंय ॲडव्होकेट देशमुखजी? नाही म्हणजे तुमच्या क्लायंटला मी फक्त ऑप्शन देतोय, कारण काय झालंय काय असं तुमच्या क्लायंटला तुम्ही आज नीट पढवून शिकवून आणलेलं नाहीये का? नाही म्हणजे त्यांना काय उत्तर द्यायचं ते कळतच नाहीये हो. मी त्यांना प्रश्न विचारतोय पण काहीच आठवत नाही हो त्यांना. काय म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का आज काय उत्तर द्यायचे आहेत कोर्टात? आता अर्जुन असं बोलतो आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आणि प्रेक्षकांनो, पुढचा जो प्रोमो आहे ना तो धमाकेदार आहे. जसं आपण व्हिज्युअलाइज केलं होतं किंवा जसं इमॅजिन केलं होतं अगदी तसंच झालंय. अर्जुनने काय केलंय, सगळ्याच्या सगळा ब्लेम प्रियावर आणलाय आणि तो प्रियाला खूप ओरडून विचारतो, प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला नाही मारलाय तर प्रिया मधुकर यांनी मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केला. अर्जुन खूप दबाव आणत असतो प्रियावर आणि म्हणत असतो, अगं तुला पैसे हवे होते प्रिया, तुला ते पैसे हवे होते म्हणून तू विलासवर गोळी झाडलीस आणि तू मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केलास. गोळी तू झाडलीस प्रिया. आता प्रिया एवढी हॅरॅश होते आणि म्हणते नाही आणि किंचाळते आणि जोरात म्हणते, मी गोळी नाही झाडली, ती गोळी साक्षीने झाडली आहे, मी माझ्या डोळ्याने हे सगळं पाहिलंय. बघितलं का प्रेक्षकांनो, अर्जुनने बरोबर माइंड गेम खेळून प्रियाला तिची साक्ष फिरवायला भाग पाडलाय. अर्थातच प्रेक्षकांनो, माकडीनीची गोष्ट ही सगळीच्या सगळी तंतोतंत प्रियावरच घसरली आहे. म्हणजे जे दामिनीबद्दल प्रियाने प्रिडिक्ट केलं होतं ते स्वतः सगळं प्रियाच करून बसली आहे. हे सगळं दिसायला अगदी सिंपल आणि सरळ वाटतंय ना, पण तरी सुद्धा घडायला 2-2.5 वर्ष लागली. असं प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा कधी कधी होतं. सहज आपलं वाटलं म्हणून सांगतीये. म्हणजे कधी कधी साध्या सरळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप वर्षानुवर्षे वेळ खातात नाही का उलगडण्यासाठी. तसंच मधुभाऊंच्या केसच्या बाबतीत झालंय. साक्षी आणि प्रिया या दोघीही कशा भांडल्यात बघा. अजून तर पिक्चर बाकी आहे दोस्त. आता हे सगळं प्रिया कशी आणि कसं कबूल करते ना हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि काय झालंय प्रेक्षकांनो, मालिका एवढी उत्कंठा शिगेला नेतीये ना, मालिकेचे एपिसोड मागच्या म्हणजे कालपासनं जरा उशिरा टाकता येते. आता हे माझ्या हातात नाहीये प्रेक्षकांनो, मी सतत लक्ष देत असते. तुमच्या इतकीच मी सुद्धा डेस्पिरेटली वाट बघत असते या मालिकेचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, जेव्हा रिव्ह्यू आला, जेव्हा एपिसोड आला तेव्हा लगेच तुमच्या समोर हजर करतेय. कसा वाटला आजचा हा धमाकेदार सॉलिड हिट असा एपिसोड मला नक्की कमेंट करून सांगा. मी देखील आज सांगताना दमले बरं का, खरंच दमले, कारण नॉनस्टॉप सांगितलाय आजचा एपिसोड. अर्थातच तुम्हाला आवडला असेलच, लाईक करा. जे नवीन प्रेक्षक असतील त्यांनी प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, कारण असे धमाकेदार एपिसोड नेहमी बघायला मिळत नाहीत प्रेक्षकांनो. हीच ती वेळ आहे. तर आजचा एपिसोड भारी होता की नाही, तर आवर्जून जे प्रेक्षक कमेंट करत नाही त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला त्यांना आजचा एपिसोड. आणि हो, उद्या भेटूयात. आणि उद्याची ही वेळ निश्चित सांगता येणार नाही, उद्या रविवार आहे, त्यामुळे एपिसोड केव्हाही टेलिकास्ट होऊ शकतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रिव्ह्यू दिल्या लगेच तुमच्या मोबाईलवर तो दिसेल. थोडासा तुमचा वेळ घेतला शेवटी, पण तुम्हा सगळ्यांना इन ॲडव्हान्स हॅपी संडे. आणि उद्या भेटूयात. तुमच्या इतकीच मी सुद्धा उत्सुक आहे काय होणार आहे पुढे मालिकेमध्ये बघायला. पण शेवटी प्रिया ही पलटलीच साक्षीवर प्रेक्षकांनो. मजा आ गया बॉस. बघत राहा, ठरलं तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.